ट्रान्सफर स्टेटमेंट म्हणजेच काय असतं की यू कॅन मूव्ह फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट विदिन अ प्रोग्राम. तो विदिन अ प्रोग्राम मध्ये कुठेही मूव्ह करू शकते विथ द हेल्प ऑफ अ ट्रान्सफर स्टेटमेंट. मग ट्रान्सफर स्टेटमेंट आपण किती बघितले होते, तर 5 प्रकारचे ट्रान्सफर स्टेटमेंट आहेत. पहिलं काय, गो टू. दुसरं काय, कंटिन्यू. थर्ड वन इज ब्रेक. त्याच्यानंतर फोर्थ वन इज एक्झिट. एक्झिट ऍक्च्युली काय तर फंक्शन आहे. आणि रिटर्न. क्लिअर होतं राईट. आपण गो टू पहिल्यांदा बघून घेतलं कारण गो टू थोडस लूपच्या रिलेटेड आहे म्हणून आपण त्याला पहिल्यांदा तिथे एक्सप्लोर करून घेतलं की बाबा लूप मध्ये जसं यूज केलं जातं तसं गो टू यूज केलं जातं. फक्त गो टूचा ड्रॉबॅक काय आहे की हे लेस सेक्युअर आहे. राईट, म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही म्हणून अदर लँग्वेजेसनी म्हणजेच की जसं की सीपीपी आहे, जावानी गो टू ला बॅन करून ठेवलेलं आहे. म्हणजे कीवर्ड म्हणून तो आहे बट इट इज नॉट युजेबल. अनयुज कीवर्ड मध्ये याला मांडलं जातं. सेकंड आहे मग ब्रेक. मग ब्रेक आपण कुठे कुठे यूज करतो, आता जावामध्ये आपण शिकलो ब्रेक कुठे कुठे यूज करतो. पहिल्यांदा फर्स्ट आपण यूज करतो स्विच स्टेटमेंट मध्ये किंवा स्विच केस मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर दुसरीकडे कुठे यूज करतो आपण, लूप मध्ये, बरोबर आहे, विदिन द लूप. राईट. आणि थर्ड कुठे यूज करतो, एखादा ब्लॉक. आता सी मध्ये आहे ना कुठल्याही म्हणजे एखाद्या काय म्हणतात एखाद्याला ब्लॉक म्हणू शकतो. जेव्हा आपण कर्ली ब्रॅकेटनी स्टार्ट करतो आणि कर्ली ब्रॅकेटनी एंड करतो ना त्याला काय म्हटलं जातं, ब्लॉक. मग लेबल्ड ब्लॉकला आपण सी मध्ये सुद्धा लेबल्ड ब्लॉकला तो ब्रेक करू शकतो. क्लिअर होतं. स्विच केसमध्ये आता स्विच केसमध्ये आपण बघितलंय ब्रेक कशा प्रकारे डँगलिंग स्विच टाळण्यासाठी ब्रेक यूज केलं जातं किंवा जर स्पेसिफिक केस आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे टू एक्झिक्यूट स्पेसिफिक केस वी यूज ब्रेक. म्हणजे ब्रेक काय करतं की तेवढीच केस एक्झिक्यूट झाली की ब्रेक करून टाकतं. म्हणजे दुसऱ्या केसला एक्झिक्यूट करू देतं का, नाही. लक्षात आलं ना. टू एक्झिक्यूट स्पेसिफिक केस वी यूज ब्रेक. म्हणजे ब्रेक तिथपर्यंत त्या केसलाच एक्झिक्यूट करू शकतं म्हणून आपण ब्रेक तिथे लिहितो इनसाइड स्विच. म्हणजे मग एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आपण काय घेऊ शकतो, आता सपोज 1 to 5 पर्यंत मी नंबर प्रिंट करायला सांगितलं, नंबर टाकायला सांगितलं युजरला की बाबा तू आहे ना 1 to 5 पैकी कुठला पण नंबर टाक. राईट, यू विल गेट सम सरप्राईज. मग मी इथं काय लिहिणार आहे, स्विच. इथं लिहिलं मी सपोज इंटीजर आय इज इक्वल टू 4 आणि इथं लिहिलं मी स्विच आय, बरोबर. मग आय हा कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे, इंटीजर टाईपचा. राईट, मग म्हणून आपल्याला केसेस पण कशा घ्याव्या लागतील, इंटीजर टाईपच घ्याव्या लागतील. मग मी तर घेतलं केस 1, केस 2, केस 3, केस 4 आणि डिफॉल्ट एक केस घेतो. मी जर सगळंच असं लिहिलं असतं तर 4 जिथं मॅच झालंय ना तिथून पुढच्या सगळ्या केसेस एक्झिक्यूट झाल्या असतात. किंवा मी जर इथं 2 घेतलं असतं ना तर 2 जिथं केस मॅच झाली ना तिथून पुढच्या सगळ्या केसेस त्यांनी काय केले असतं, एक्झिक्यूट केले असतं. पण आपल्याला काय करायचं, फक्त 2 जिथं मॅच झाले तीच केस एक्झिक्यूट करायची. तर आपण काय करतो, ब्रेक यूज करतो. उदाहरणार्थ बघ, मी इथं केस 1 नंतर इथं काय लिहिलंय, ब्रेक लिहिलं. त्याच्यानंतर केस 2 नंतर इथं काय लिहिलं, ब्रेक लिहिलं. केस 3 नंतर काय इथं लिहिलं, ब्रेक लिहिलं. केस 4 नंतर इथं काय लिहिलं, ब्रेक लिहिलं. क्लिअर होतं. म्हणजे ब्रेक काय करतं, युनिक केस तुम्हाला तयार करायला सांगतं. मग इथं मी लिहिलं प्रिंट एफ 1, डबल कोटेशन मध्ये इथं 1 लिहिलं. इथं लिहिलं मी प्रिंट एफ 2, इथं लिहिलं मी प्रिंट एफ 3, इथं लिहिलं मी प्रिंट एफ 4, राईट. आणि इथं लिहिलं मी प्रिंट एफ डिफॉल्ट. दिसतंय का तिथं, डिफॉल्ट केस तिला दिसत नसेल एखाद्या. आय थिंक मी ते एक्झाम्पलच्या वेळेस दाखवून देईल. आणि डिफॉल्टला काय करतो, इथं वरती लिहितो
इथं लिहितो मी इथे डिफॉल्ट कोलन प्रिंट एफ डिफॉल्ट, राईट. आणि या डिफॉल्ट नंतर ब्रेक द्यायची काही गरज नाही, कारण डिफॉल्ट हे शेवटचं स्टेटमेंट आहे स्विच केस मध्ये. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला माहिती आहे की स्विच नंतर आता या डिफॉल्ट नंतर हे स्विच बंदच होणार आहे, संपणारच आहे. त्याच्यामुळे इथं ब्रेक ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, एरर कुठला येणार नाही, पण ऑप्शनल आहे, काही गरज नाही. यापैकी कुठलीच केस एक्झिक्यूट नाही झाली तर आपल्याला माहिती आहे की डिफॉल्ट केस एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे सपोज मी जर इथं आय इज इक्वल टू 6 घेतलं असतं, तर मग काय आलं असतं आउटपुट? डिफॉल्ट. लक्षात येतं? आय म्हणजे या 4 केसेस पैकी कुठलंही जर टाकलं तर ती केस एक्झिक्यूट होईल. बट 4 नंतर जे काही नंबर टाकशील त्याला काय येईल ऑप्शन? नेहमी डिफॉल्ट 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 प्रिंट होत राहील. क्लिअर झालं काय स्विच मध्ये? म्हणजे ब्रेक काय करतं की तुम्हाला एक युनिक केस क्रिएट करण्यासाठी मदत करतं. हं? त्याच्यानंतर लूप मध्ये, आता हे लूप मध्ये आहे ना, हे ह्याला खोडतो मी. लूपला जर ब्रेक करायचा असेल किंवा लूपला जर स्टॉप करायचं असेल तर देन वी यूज ब्रेक. सपोज ऍट सर्टन कंडिशनला जर आपल्याला हे लूप थांबवायचं, सपोज मी इथं असं लिहिलं की फॉर इथं लिहिलं अगोदर, इथं इंटीजर आय डिक्लेअर करावा लागतो सी मध्ये. इथं मी लिहिलं आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 10 आणि आय प्लस प्लस. आणि याच्या आतमध्ये मी एक इफ लूप घेतला. इफ आय इज स्ट्रिक्टली इक्वल टू जर 5 असेल तर तू काय कर? ब्रेक कर. एल्स जर तसं नसेल तर तू काय कर? प्रिंट एफ कर पर्सेंटेज डी आणि त्याच्यानंतर स्लॅश एन, आणि या पर्सेंटेज डी च्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू आली पाहिजे? आय ची. क्लिअर होतोय का बघ? म्हणजे इथं आता फॉर लूप तुम्हाला चांगलं समजत असेल, पहिल्यांदा हे एक्झिक्यूट होणार आणि हे एकदाच एक्झिक्यूट होणार, परत दुसऱ्यांदा कंडिशन चेक होणार, आतमध्ये जाणार, केस आहे का इक्वल? नाहीये, राईट. 0 स्ट्रिक्टली इक्वल टू 5 आहे का? नाही. म्हणजे काय होईल? पहिल्यांदा आपल्याला आउटपुट दिसेल 0, मग पुन्हा काय होईल? इन्क्रीमेंट होईल. लक्षात येतं ना? याला सपोज एक नंबर दिला मी या पूर्ण ब्लॉकला की 3 4, हो राईट. 4 नंतर पुन्हा काय होणार आहे? 5 परत कंडिशन चेक होणार आहे की बाबा आता इन्क्रीमेंट झाला, आय इन्क्रीमेंट झाला, आय 1 झाला, 1 इज लेस दॅन 10 आहे का? तर आहे, आणि ही कंडिशन फॉल्स होते म्हणून 1 2 3 4 असं प्रिंट होईल, आणि जेव्हा आय 5 होईल तेव्हा इक्वल टू कंडिशन एक्झिक्यूट होईल. लक्षात येतं? आय स्ट्रिक्टली इक्वल टू 5 आहे, मग ब्रेक होईल, आणि ब्रेक काय करेल? या लूपला एक्झिट करेल किंवा ब्रेक करेल. म्हणजे आपल्याला आउटपुट काय दिसेल? एवढंच, 0 1 2 3 आणि 4. क्लिअर होतं? लक्षात आलं का? विदिन द लूप आपण ब्रेक यूज करू शकतो. इथं सी मध्ये सुद्धा तुम्ही आहे ना L1 लेबल यूज करू शकता. लेबल आपण बघूया, ते पण एक्झाम्पल, म्हणजे पूर्ण एक्झाम्पल फक्त एक्सप्लेन करतो आणि ब्रेकचे एक्झाम्पल आपण डायरेक्टली एक्झिक्यूट करून बघूया. त्याच्यानंतर ब्लॉक आहे, सपोज मी याला नाव दिले इथे L1 हा ब्लॉक आहे, आणि इथं मी कंडिशन दिली त्याच्यावरती मी आता आपण सी मध्ये एक्झिक्यूट होत आहे का ते बघूया. इंटीजर आय इज इक्वल टू 10 आणि हा L1 ब्लॉक लिहिला मी इथे, राईट. याला ब्लॉक चालू शकतो. इथे लिहिला मी इफ आय इज स्ट्रिक्टली इक्वल टू जर 10 असेल तर काय कर? ब्रेक कर. अदरवाइज प्रिंट एफ एंड, आणि सॉरी एंड L1 इथे लिहितो, आणि याच्यानंतर लिहितो इथे मी प्रिंट एफ एंड. म्हणजे हा काय करेल? ही कंडिशन मॅच झाली, यांनी काय केलं? हे L1 किंवा हे ब्लॉक, हा ब्लॉक केला, काय केला? ब्रेक केला, आणि हे स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं. क्लिअर होत आहे? म्हणजे हे तिन्ही एक्झाम्पल आपण करून बघू शकतो. याच्यानंतर याचे व्हेरिएशन सगळे तिथं प्रोग्रामॅटिकली दाखवून देतो मी. ओके, आता पूर्ण एक्सप्लेन करत बसत नाही, आपण प्रोग्रामॅटिकलीच बघूया, म्हणजे तुम्हाला मोर प्रोग्राम्स सी चे तिथे बघायला मिळतील. तिथे चालू करतो पीसी, तोपर्यंत मी इथे सेटिंग करतो. ट्रान्सफर स्टेटमेंट, राईट. शेअर स्क्रीन करतो.
स्क्रीन शेअर केलेली आहे मी. आता आपण काय करूया, सगळे प्रोग्राम इथे हा दिसतंय बघ तिथे VNC आता नवीन इन्स्टॉल केले मी. हा तिथे PC आहे ना, त्याच्यावरती पण डबल क्लिक कर. झालं. आता तुला काय गरज नाही तिथे परत पासवर्ड आणि हिंट टाकायची. ओके, आता आपण काय करूया, टर्बो सी ऑन करूया. मी हे सगळे प्रोग्राम नंतर याच्यावरती कशावरती हा हा क्लासरूम वरती अपलोड करून देतो. टर्बो सी पहिल्यांदा आपण स्विच केस घेऊया, मग लूप, मग लेबल्ड ब्लॉक आणि मग बाकी ब्रेकचे एक्झाम्पल जे लेबल ब्लॉक्स आहेत त्याचे एक्झाम्पल घेऊया. लेबल्ड ब्रेक, लेबल्ड कंटिन्यू वगैरे वगैरे. राईट, इथं लिहिलं मी हॅश इन्क्लूड stdio डॉट h, त्याच्यानंतर लिहिलं हॅश इन्क्लूड conio डॉट h, त्याच्यानंतर इथे लिहिलं वर्ड मेन, हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट. याच्या आतमध्ये इथे लिहिलं मी इंटिजर I किंवा युजर कडनं घेऊया आपण याची व्हॅल्यू CLR SCR. इथे लिहिलं मी प्रिंट एफ, युजरला सांगितलं की एंटर अ नंबर, तो कुठला पण नंबर तू एंटर करू शकतो. इथे लिहिलं मी स्कॅन एफ, आपण आता कुठला नंबर ऍक्सेप्ट करतोय तर इंटिजर आहे म्हणून आपण इथं % d लिहिलं. ऍड्रेस ऑफ I लिहिला म्हणजे त्या ठिकाणी तो जाऊन नंबर बसेल. इथे मी लिहिलं स्विच SWITCH स्विच इंटू ब्रॅकेट I, ओके, स्टार्टिंग पॉइंट एंडिंग पॉइंट. आणि याच्यामध्ये मी इथे लिहिलं केस 1, इथे लिहिलं मी प्रिंट एफ डबल कोटेशन मध्ये 1, इथं स्लॅश n घेऊया, त्याच्यानंतर ब्रेक दिलं, ओके, त्याच्यानंतर इथे लिहिलं मी केस 2 कोलन प्रिंट एफ स्लॅश n2 ब्रेक केस 3 कोलन प्रिंट एफ स्लॅश n3 ब्रेक केस 4 कोलन प्रिंट एफ स्लॅश n4, ओके, त्याच्यानंतर ब्रेक आणि इथं डिफॉल्ट प्रिंट एफ डिफॉल्ट. त्याच्या पण समोर आपण स्लॅश n देऊ. आता इथं आपल्याला काय ब्रेक लिहायची गरज नाही. इथं लिहिलं मी गेट CH, ओके, Alt F9 केलं, सक्सेसफुली तो कंपाईल झाला. कंट्रोल F9 केलं, आता एंटर नंबर, सपोज मी इथे 2 टाकलं, अरे यार त्याने डिफॉल्ट का केलं, कारण अगोदर त्याने स्पेस घेतलं होतं म्हणून. Alt F9 कंट्रोल F9, आता 2 येईल, आलं का 2 इथे, हा लक्षात आलं. यापैकी कुठलाही नंबर टाकेल तर तो काय होईल, तर दुसरा प्रिंट होईल. याला मी सेव्ह करतो इथे आता F2 काय नावाने सेव्ह करू इथे, ब्रेक 01 डॉट सी, ओके, फाईल न्यू. इथे आपण काय करणार आता, हॅश इन्क्लूड stdio डॉट h, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड. तुम्हाला जावा आणि याच्यामध्ये जास्त डिफरन्स जाणवत नसेल आता इथे, void main. आणि याच्या आता इथं आपण काय करणार, इंटिजर I डिक्लेअर करणार, CLR SCR लिहिणार आहे इथे मी, आणि इथे फॉर लूप डायरेक्टली लिहिणार, I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन 10 आणि I प्लस प्लस. ओके, हा फॉर लूपचा स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट आहे आणि हा मेनचा एंडिंग पॉइंट. याच्या आतमध्ये आपण इथं काय लिहिणार आहे, तर प्रिंट एफ, सॉरी, कंडिशन द्यायची आपल्याला, इफ I इज स्ट्रिक्टली इक्वल टू जर 5 असेल तर तू काय कर, ब्रेक कर. राईट, इथं थोडस इंडेंटेशन द्यायचं म्हणजे आपल्याला कळतं की ते इफच्या आतमध्ये, हा. आणि जर नसेल तसं तर प्रिंट एफ काय कर, %d आणि मग स्लॅश n कर, आणि या %d च्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू येईल, I ची व्हॅल्यू आहे. ओके, आउटपुट स्टेबल राहण्यासाठी आपण इथे गेट CS करू. Alt F9 केलं,
ओके, सक्सेसफुली कंपाइल झालं. मला 1 2 3 4 याला पण F2 करतो. ब्रेक 0 2 ब्रेक 2 राईट. इथं फाईल मध्ये आलो. न्यू. आता आपण लेबल ब्लॉक वर्क करतोय का नाही बघूया आता, कारण मी हा प्रोग्राम केला नाही याच्या अगोदर. हॅश इन्क्लूड stdio डॉट एच, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio डॉट एच void main, हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट. आतमध्ये इथे लिहिलं मी int I इज इक्वल टू 10 आणि इथं L1 लेबल्ड ब्लॉक घेतलाय मी. लेबल हा स्टार्टिंग पॉइंट आहे त्याचा, हा एंडिंग पॉइंट. कोलन तेच विचार करतो की कोलन, कारण इथे गरज नाही पडत कोलनची, तरी ट्राय करून बघूया. मग जर नाही झालं तर मग कोलन देईल. इथे लिहिलं मी इफ I इज स्ट्रिक्टली इक्वल टू, सॉरी, इफ I इज स्ट्रिक्टली इक्वल टू जर 10 असेल तर काय कर, ब्रेक कर, आणि नसेल तर आपल्याला इथे दाखवेल तो प्रिंट एफ स्लॅश एन एंड L1, आणि याच्या बाहेर आलो आपण आणि इथे लिहिलं मी प्रिंट एफ स्लॅश एन एंड, एंड ऑफ प्रोग्राम असं लिहिलं तरी चालेल. एंड ऑफ प्रोग्राम. ओके. ऑल्ट F9. एरर कुठं दाखवला, अनडिफाईन्ड सिम्बॉल L1. बरोबर, इथे कोलन द्यावं लागेल. इथे मिसप्लेस्ड ब्रेक, ब्रेक हा मिसप्लेस्ड झालेला आहे. असं जर असेल तर इथे वर्क होणार नाहीये. म्हणजे ओके, इथे वर्क नाही होत. मिसप्लेस्ड ब्रेक, ब्रेकला इथं अलाउड करत नाही. कुठे प्रिंटफच्या खाली तर बघूया आपण, पण मला वाटत नाही, कारण कसं होतं मिसप्लेस्ड ब्रेक, ब्रेक ब्रेक L1 करूया का. बर, तसं करून बघूया. नाही, मिसिंग सेमीकोलन कुठे दाखवत आहे स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट मिसिंग सेमीकोलन दिसलं का त्याला, ते समजत नाही त्याला. लूपच मुळात समजत नाही की लूप काय, किंवा ते L1 ब्लॉक काय तो समजत नाही. त्याच्यामुळे हे पॉसिबिलिटी जावा मध्येच आहे. पण जर इथं मी नुसतं लिहिलं ब्रेक L1 तर होतंय का बरोबर, नाहीये. नाही, ब्रेक स्टेटमेंट तो लेबल घेतच नाही अजिबात इथे. क्लिअर होतं. राईट, हे वर्केबल नाहीये. काय झालं, न्यू. आता इथे आपण काय करूया, तर ब्रेकर म्हणजे ते लेबल्ड ब्रेक किंवा असा ब्लॉक ब्रेक होत नाही तिथे. त्याच्यानंतर आपण एक काम करू शकतो, मग असं एक्झाम्पल असेल ना, तर तो नुसता तो ब्लॉक तरी एक्झिक्यूट करतोय का बघ, म्हणजे ब्रेक करतोय का बघूया आपण. विंडोज कॅस्केड, कॅस्केड कॅस्केड एक, ओके, याला मी मोठं करतो आणि याला आहे ना फक्त असं ठेवतो. कधी कधी वर्क होत मिसप्लेस ब्रेक नाही. ओके, तो ब्रेक करत नाही त्या लूपला पण, ऍक्च्युली त्या ब्लॉकला पण. त्याच्यामुळे हे पॉसिबल नाहीये सी मध्ये, जावा मध्ये पॉसिबल आहे. राईट. आता ब्रेक आणि कंटिन्यू, कंटिन्यू मध्ये आपण बघितलं कंटिन्यू काय करतं, स्किप करतात त्याच्यानंतरचं स्टेटमेंट. आता इथे काय करू आपण, इन्क्लूड includ कन्क्लूड stdio डॉट एच, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio डॉट एच, राईट. त्याच्यानंतर इथे void main. लेबल्ड ब्लॉक आय थिंक सी मध्ये वर्क होत नाहीये, तर हे आपण एकदा बघून घेऊया. इथे फक्त मी काय करतो, लेबल्ड ब्लॉक देतो. कशाला, तर फॉर लूपला देतो. फॉर into bracket I is equal to 0, I is less than 4 आणि I प्लस प्लस. ओके, हा पहिला फॉर लूप आहे, हा त्याचा एंड पॉइंट आहे. त्याच्या आतमध्ये आणखीन एक फॉर लूप घेतो, J is equal to 0, J is less than 4 आणि J प्लस प्लस. ओके, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट, हा त्याचा एंड पॉइंट. इथं लिहितो मी, जेव्हा इफ I इज स्ट्रिक्टली इक्वल टू जर J असेल
तर काय कर, तर तू ब्रेक कर, राईट. मग ब्रेक काय होणार आहे, इनसाइड लूप ब्रेक होईल. जर असं नसेल तर काय करतो, प्रिंट एफ कर %d डॉट 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 %d. म्हणजे पहिल्या %d च्या ठिकाणी आय ची व्हॅल्यू येईल, दुसऱ्या %d च्या ठिकाणी जे ची व्हॅल्यू येईल. ओके, हे सी म्हणजे जावाचा प्रोग्राम आहे, त्याला थोडस सी चा लुक दिलाय मी इथे, राईट. काय आउटपुट दाखवत बघूया. एरर काय म्हणतं, अनडिफाईन्ड सिम्बॉल जे. ओके, राईट. अंडू करूया आपण, अंडू अंडू आता कॉमा करतो, जे लिहिलं, इथं आलो, इथं डिलीट. ओके, हा Alt F9 सक्सेसफुली दाखवलं. ओके, बघ इथे इथे प्रिंट कसं झालं. आता हे कशामुळे असं प्रिंट झालं माहितीये का, की हा स्लॅश एन नाही दिला आणि क्लिअर स्क्रीन पण नाही केलं त्याच्यामुळे. इथं काय करूया, CLR SCR बरोबर, आणि इथे काय करूया, स्लॅश एन देऊन टाकूया याच्या नंतर /n. Alt F9 कंट्रोल F9 दिसतंय बघ, 10 20 21 30 31. आता आपण आपल्या पद्धतीने म्हणजे ज्यामध्ये 3 केलं होतं ना, तर इथे 3 करूया, म्हणजे आपल्याला आउटपुट चेंज करता येईल. Alt F9 कंट्रोल F. ओके, 10 20 21, राईट. इथं मी ब्रेक केलंय, आता ब्रेक L1 करून बघूया आपण. ब्रेक L1, Alt F9 एरर दाखवला बघ, स्टेटमेंट म्हणजे ब्रेक इथे लेबल्ड ब्रेक वर्क करत नाही, राईट. सी मध्ये फक्त सिंपल ब्रेक फक्त वर्क करतं, लेबल्ड ब्रेक वर्क करत नाही. लक्षात आलं तुमच्या? हा, लक्षात आलं तुझ्या की इथे ब्रेक फक्त ब्रेक आहे, लेबल्ड ब्रेक नाही. म्हणजे कंटिन्यू असेल का, इथं आपण कंटिन्यू करूया. कंटिन्यू काय करेल, तर ही जेव्हा कंडिशन मॅच होईल ना, तेव्हा हे स्टेटमेंट स्किप करेल. पण हा ब्लॉक हा जो पूर्ण फॉर लूप आहे किंवा हा लूप आहे, तो ब्रेक करेल का, नाही करणार. तो काय करेल, तेवढाच पार्ट फक्त स्किप करेल आणि पुढे कंटिन्यू ठेवेल ते एक्झिक्युशन. मग मी इथे लिहिलं Alt F9 कंट्रोल F9. दिसतं 01 02 00 फक्त नाही आलं, 11 नाही आलं, 22 नाही आलं, बाकी सगळं त्यांनी प्रिंट करून टाकलं. नाही, कंटिन्यूला पण नाही होणार, कारण लेबल्ड अजिबातच अलाउडच नाही. लक्षात आलं का? सी मध्ये लेबल्ड कंटिन्यू किंवा लेबल्ड ब्रेक अलाउड नाही, तेव्हा ते होऊ शकत नाही. ओके, म्हणजे आज किती प्रोग्राम घेतले आपण, सपोज हे 2 प्रोग्राम कंटिन्यू ब्रेकचे आणि मागाचे 2 प्रोग्राम, असे 4 प्रोग्राम मी अपलोड करून टाकले. सांगतोय, समजलंय ब्रेक आणि कंटिन्यू? हा, राईट. एक्झिट आणि शेवटचे 2 पार्ट आहेत ना, एक्झिट आणि रिटर्न, ते आपण उद्या बघूया. ते सोपं आहेत, एवढं काय अवघड नाहीये त्याच्यामध्ये न कळण्यासारखं. हे एक्झाम्पल मी अपलोड करतो, मग तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, कशा प्रकारे लिहिलेले ते. मला वाटत नाही यात काय जास्त अवघड आहे न समजण्यासारखं. हा, सेमच आहे, फक्त लेबल नाही एवढंच. हे 2 एक्झाम्पल आणि हे स्विच आणि हे लूपचं एक्झाम्पल. चालतंय, थांबूया इथे आपण. मी अपलोड करतो, एक 5 मिनिटात तुम्हाला क्लासरूम वरती दिसतील प्रोग्राम सर. हा श्वेता, तुला कळालं का? एकच मिनिट, मी साऊंड ऑन करतो म्हणजे मला आवाज येईल तुझा. हॅलो हॅलो श्वेता, हा हा कळालं का तुला आत्ताच? हो, समजलं. हा, काय अवघड नाही वाटत आहे ना? नाही सर. हा, ओके ओके, चालतंय. मी 4चे 4 एक्झाम्पल थोड्या वेळाने म्हणजे एक 10 मिनिटांनी मी अपलोड करतो क्लासरूम वर. ओके सर. हा, ओके. चालतंय, तू लिव्ह केलं तरी चालेल, मी रेकॉर्डिंग बंद करतो.